जालना जिले के अंतरवाली सराटी में मराठा आंदोलन नेता मनोज जरांगे पाटिल ने आज से आमरण अनशन शुरू कर दिया है। भीषण गर्मी के बीच खुले मैदान में बैठे जरांगे मराठा आरक्षण और अन्य मांगों को लेकर अपना 9वां अनशन कर रहे हैं। आंदोलन के पहले दिन महाराष्ट्र सरकार की ओर से मंत्री राधाकृष्ण विखे पाटिल ने उनसे मुलाकात और मराठा समाज की मांगों पर तैयार ड्राफ्ट सौंपा। सरकार ने सुझावों के आधार पर आगे अधिकारी का आदेश जारी करने की बात कही, लेकिन जरांगे ने साफ कहा है कि जब तक लिखित शासनादेश जारी नहीं होता वे अनशन समाप्त नहीं करें। ड्राफ्ट में कुणबी नोंदों के आधार पर प्रमाण पत्र, हैदराबाद गजेटियर पर एसओपी और लंबित मामलों की समीक्षा जैसे मुद्दे शामिल हैं। शाम को विशेषज्ञों की एक बैठक बुलाई गई है, जिसके बाद आगे की रणनीति तय होगी। पूरे महाराष्ट्र में इस आंदोलन पर निगाहें टिकी हुई है, लगातार चर्चा जारी है। उपोषणाला सुरुवात केली आपण अतिशय साध्या पद्धतीने आपण उपोषणाला बसला आहात। 8 तारीख आता ये पायात चप्पल देखील नाही आहे, पाणी ऊन पडलेलं आहे या ठिकाणी मोठ्या आज काही ना काही तोडगा निघेल असं वाटतंय का? आहे विश्वास सरकारवर की सरकार काही ना काही करेल? उपोषणात संपेल असं वाटतं? काय काय मागणी आता थोडक्यात सांगणार? सांगितलं त्यांना आता पाठ झाले उपोषणाला सुरुवात केलेली आहे। काल माझी त्यांच्यावर सविस्तर चर्चा झाली आणि त्यावर आधारित त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल शासन स्तरावर आम्ही काय कार्यवाही करतोय त्याची कल्पना त्यांना दिलेली आहे आणि शासनाची भूमिका अतिशय स्पष्ट आहे आणि केवळ आश्वासन नाही तर दिलेल्या लिखित स्वरूपाच्या मसुद्यामध्ये कारवाई 100% होईल याच्याबद्दल काही संदिग्ध असण्याचं कारण नाही आहे। कारवाई बऱ्यापैकी पुढे चाललेली आहे, काही त्रुटी होत्या, आम्ही काही नाकारत नाही। काल त्यांच्या समोरच काही क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी बोलताना स्पष्ट झालं की क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या काही मनमानी किंवा निष्काळजीपणामुळे काही प्रकरणं थांबली, त्याचा प्रचंड रोष समाजामध्ये निर्माण झाला। अशाही अधिकाऱ्यांच्या संदर्भामध्ये स्वतंत्र कारवाईबद्दल सूचना दिलेल्या आहेत। तर मी जरांगे पाटील आपल्या सर्वांच्या वतीने शासनाच्या वतीने विनंती करतो की जो पण तुमच्या अभ्यासकांशी त्यांना चर्चा करायची, याच्यावर अंतिम त्याची मान्यता घ्यायची आहे, नंतर मग पाहिजे ते मला संध्याकाळपर्यंत कळवतील। काय सुधारणा असेल तर ती करता येईल आपल्याला, कारण शासनाला काही प्रतिष्ठेचा प्रश्न करायचा नाही आहे किंवा केलेला नाही आहे। समाज बांधवांसाठी आपण अविरतपणे जे परिश्रम घेतात, मेहनत करतायत, त्याच्याबद्दलचा निश्चितपणे सगळ्यांनाच एक प्रकारचा अभिमान आहे। तर माझी विनंती आमच्या शासनाच्या वतीने जरांगे पाटील साहेबांना की आता ड्राफ्ट दिला आहे, अभ्यासकांची चर्चा होईल, तोपर्यंत तरी त्यांनी आता उपोषण स्थगित तोपर्यंत करावं किंवा नाही करावं। परंतु आता उन्हात बसण्याचे सावलीत बसले आणि तिथं जर अभ्यासकांची चर्चा केल्यानंतर त्यांचं समाधान झालं, आम्ही त्यांच्या अभ्यासकांनी केलेल्या सूचनेवर आम्ही कार्यवाही केली किंवा करू शकलो नाही, तर मग शेवटी आंदोलनाचा मार्ग तर मोकळाच आहे। पण तोपर्यंत तरी आमची विनंती त्यांनी मान्य करावी। तब्येतही चांगली नाही आहे। आपण सगळ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती, आपण सगळे समाजबांधव त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहोत, तर त्यांनीसुद्धा आता या बाबतीमध्ये सहानुभूतीपूर्वक आमच्या विनंतीचा त्यांनी विचार करावा आणि उपोषण स्थगित करावं। अतिशय सन्मान्य तोडगा काढण्याचा जो मसूद आपल्याला दिलेला आहे, तो त्याच्यात कार्यवाही करण्यासाठीच मसूद आपल्याला पाठवला आम्ही। काही बाबतीमध्ये 1-2 मुद्द्यात आपल्याला थोडी संदिग्धता आहे, पण त्यामध्ये काही कायदेशीर मुद्दे उपस्थित आहेत, तर त्या बाबतीतही थोडा महाराष्ट्राचे जे आपले अभिवक्ता आहेत त्यांच्याशी चर्चा करून मग शेवटी कोणताही निर्णय सरकारचा जेव्हा होतो
तो न्यायालय स्तर, मग उच्च न्यायालय असेल किंवा सर्वोच्च न्यायालय असेल, त्या स्तरावर महाधिवक्त्यालाच त्या ठिकाणी जाऊन सरकारची बाजू मांडावं लागते. त्यामुळे असं कुठे आपण घाईगर्दीत काही करण्यापेक्षा त्यांना थोडा वेळ मागितला, कारण ते आता नवीनच आलेले आहेत. तर मला वाटतं त्या सातारा गॅजेट संदर्भातलाच मुद्दा आहे, तो त्यासाठी थोडा वेळ देतील अशी माझी विनंती आपल्याला. बाकी तर जे काही प्रशासकीय मुद्दे आम्ही त्याचे तात्काळ विभाग आयुक्त स्तरावरच आदेश काढतो, ते काही त्याला शासनाच्या आदेशाची गरज नाही आहे. विभाग आयुक्तांना सगळी जबाबदारी सोपवलेली आहे आता आपण या संबंधात कार्यवाही करण्याबद्दल आज. आणि म्हणून माझी विनंती आहे की आपण सध्या हे उपोषण स्थगित करावं. आम्ही अति सकारात्मक आहोत. आपला अभ्यासकांचा वेळ पाहिजे असेल तर तोच घ्यावा. 5 वाजता आम्हाला कळवावं. आपण म्हटलात 5-6 वाजता परत या चर्चा करायला तर तरी आम्ही यायला तयार आहोत. तसं काही, कारण हा प्रश्न आपल्याकडे दुसरा माझ्या दृष्टीने कुणाच प्रश्न महत्त्वाचा नाही आहे. त्यामुळे एवढंच आहे की आपण आता उभरात बसण्यापेक्षा आपण सावलीत बसा, ते चर्चा चालू ठेवा. चर्चामध्ये काही निष्पन्न झालं तर चांगलं आहे. आमचं आपण समाधान करू शकलो तर आम्हाला आनंद आहे. समाज बांधवांचं समाधान करू शकलो तर मला निश्चितच एक प्रकारचं वेगळं समाधान आहे. पण त्यासाठी आपण आता जो उन्हात बसण्याचा जो मार्ग स्वीकारलेला आहे तो तरी आपण त्याच्यासाठी पुनर्विचार करावा. आणि तूर्त आपण सावलीत बसून आपलं पाहिजे उपोषण सुरू ठेवा. पण सावलीत बसून करा. अभ्यासकाची बैठक झाल्यानंतर आपण परत बसू. पुन्हा तो अधिकार आपला आहे पाटील. तेवढीच माझी विनंती आहे शासनाची. साहेब, तुम्ही ड्राफ्टमध्ये किती मुद्दे दिलेले आहेत आणि किती ते पाटलाचे तुमचे म्हणजे हे होते समाधान करण्यामध्ये कितपत यश? म्हणजे बहुतेक जवळजवळ 12 मुद्दे दिलेले आहेत आणि बहुतांशी मुद्द्यामध्ये एक सकारात्मक चर्चा झालेली आहे. फक्त काही 2-3 मुद्द्यामध्ये शासनाचे आदेश निर्गमित करावे लागतील की दिलेल्या मसुद्याप्रमाणे कार्यवाहीबद्दलचे. तर ते विभाग आयुक्त स्तरावर काढू आपण, त्याची अडचण नाही आहे. त्याला कारण आदेश काढण्यासाठीच मसुदा दिलेला आहे ना. त्याने मसुदा मान्य केला की आदेश काढता येतील. सातारा गॅजेटूनच ते जर अवघड आहे, कारण अधिवक्त्यांचं जे त्याच्यामध्ये म्हणणं आहे ते वेगळं आहे. शेवटी राज्य सरकारची बाजू न्यायालयामध्ये मांडण्याची जबाबदारी त्यांची आहे. तर थोडा वेळ मागितला आणखीन अभ्यास करण्यासाठी की याच्यातून परत पहिल्या हैदराबाद गॅजेटसारखं कॉन्ट्रडिक्शन येऊ नये. काही उद्या बाजू मांडताना सरकारची भूमिका ही प्रभावीपणे केली पाहिजे. धोरणात्मक निर्णय आपण केलाच आहे. सरकार अंमलबजावणी करण्याबद्दलचा अहवाल तयार आहे, मसुदा तयार आहे. विभाग आयुक्त पुणे तो मसुदा आता मी कालच सूचना दिल्या, पुण्याला शासन पाठवून द्या. शासन स्तरावर मी त्याचा विचार करतो त्यांना.